राहुरी शहर हद्दीत राहुरी व देसवंडी रस्त्यावर मुळा नदी पात्रात दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी दुपारच्या दरम्यान एका नग्न अवस्थेत असलेल्या अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला। या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे। दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजे दरम्यान राहुरी शहर हद्दीत राहुरी व देसवंडी रस्त्यावर मुळा नदी पात्रात रस्त्यापासून सुमारे 100 फूट अंतरावर पानाडामध्ये मृतदेह आढळून आला। सदर मृतदेह हा नग्न अवस्थेत असून कुजलेल्या अवस्थेत आहे। सदर मृतदेह महिलेचा आहे की पुरुषाचा हे समजू शकले नाही। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते, हवालदार संदीप ठाणगे, आजीनाथ पाखरे, अशोक शिंदे, प्रमोद ढाकणे, सचिन ताजने, सतीश कुऱ्हाडे, अंकुश भोसले आदी पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची पाहणी केली तसेच पुढील तपास सुरू केला। सदर मृतदेह कोणाचा, त्याची हत्या झाली की आणखी काही, कोणत्या कारणानं खून झाला असावा अशा वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले। या घटनेतील मृतदेहाची ओळख पटविणे तसेच या गुन्ह्याचा तपास लावणे हे पोलीस प्रशासनासमोर एक आव्हानच आहे। सुमारे 2 महिन्यापूर्वी राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर परिसरात अशाच प्रकारे एका अनोळखी इसमाचा घातपात करून आणून टाकलेला मृतदेह आढळून आला होता। त्या मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसल्याने त्या तपासाला खीळ बसली आहे। आज पुन्हा एक अनोळखी मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे। यावेळी आरपीआय तालुका अध्यक्ष विलास साळवे, नवीन साळवे, सागर साळवे, रवी करडक, राजू दाभाडे, निलेश शिरसाट, बबलू करडक, रवी करडक आदींसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती। SRB न्यूजसाठी राजेंद्र उंडे, राहुरी। ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।